चला तर आज आपण बिगनर रेसिपीमध्ये ज्वारीची भाकरी लाटून कशी करायची ते बघूयात। मस्त फुग्यासारखी टम्म फुगते बघा। त्यासाठी आधी ना पहिली महत्त्वाची टीप म्हणजे तवा गरम करत ठेवायचा आहे। एकीकडे आपला तवा गरम करत ठेवला की लगेच भाकरी करायला घ्यायची। त्यासाठी जेवढ्या भाकऱ्या करायच्या आहेत तेवढंच पीठ ताटामध्ये घ्यायचं आहे। या ठिकाणी हे ताजं पीठ असल्यामुळे मी रूम टेम्परेचरचं पाणी वापरलेलं आहे। पीठ जुनं झालं असेल 8-15 दिवसचं तर मग तुम्ही या ठिकाणी कोमट पाण्याचाही वापर करू शकतात, म्हणजे आपली याची भाकरी छान वळली जाते। आता जेवढी तुम्ही हे पीठ मळाल ना तेवढी भाकरी आपली खुसखुशीत आणि हिला चांगला वरती पापुद्रा येतो। भाकरीच्या पापुद्र्याला आमच्याकडे पोपडा म्हटलं जातं। तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। जसं पीठ मळलं जातं ना बघा, तुम्ही ताट सोडायला लागलेला आहे, छान याचा असा गोळा तयार झाला आहे, बिलकुल चिटकत नाही आहे। आता यातून आहे ना हवी तेवढा भाकरीचा गोळा काढून घ्यायचा। आणि अजून एक टीप म्हणजे पीठ चांगलं मळलं गेलं ना तर याला अजिबात क्रॅक जात नाही, साईडने सॉफ्ट असा हा गोळा मळला गेला आहे। आता आपण हा लाटून करणार आहोत। कालच आपण बघितलं आहे की भाकरी थापून कशी करायची, अगदी तवाभर भाकरी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। आता आहे ना पोळपाटावर थोडं सुकं ज्वारीचं पीठ टाकायचं आणि पुरीसारखं हलकंसं याला आहे ना बोटाच्या साह्याने मोठं करून घ्यायचं आहे। आता लाटण्याने आपण याला लाटून घेणार आहोत। लाटत असताना अगदी हलक्या हलक्या हाताने ना काठापाशी आपल्याला याला मोठं करत जायचं आहे। एकसारखी ही भाकरी आपली तयार होते। उचलताना बघा, जी पिठाची बाजू आहे ना खालची ती वरती आली पाहिजे। तव्यावर टाकताना सुद्धा पिठाची बाजू ही वरती आली पाहिजे। आता याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि वरची साईड सुकली की मग पलटवून घ्यायचं आहे। आता दुसरी साईडसुद्धा चांगली शेकली गेलेली आहे। पुन्हा तव्यावरच हिला पलटवून घ्यायचं आहे आणि मस्त शेकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी चपातीप्रमाणे फुग्यासारखी ही फुगलेली आहे। तर तुम्हीसुद्धा अशी ज्वारीची भाकरी लाटून एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून तर सांगाच, पण चॅनललाही फॉलो करा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका। धन्यवाद।